शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी उपजिल्हा प्रमुख मनोज कुमार शिंदेंची हकालपट्टी केली आहे। यावरून आता रायगडमध्ये राजकारण चांगलंच तापलंय। मनोज कुमार शिंदेंनी पक्षाविरोधात काम केलं असा आरोप राजा केणी यांनी केलाय। तर पक्षाविरोधात काम केल्यानं हकालपट्टी करत कार्यकारिणी बरखास्त केल्याचं राजा केणी यांनी सांगितलंय। दरम्यान राजा केणींकडे अशा प्रकारे कारवाई करण्याचा अधिकार नाही, त्यामुळे ही कारवाई बेकायदेशीर असल्याचं मनोज कुमार शिंदे म्हणतात। पालिकेच्या निवडणुका आणि आता झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका, गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षाला कुठेही यश आलं नाही। या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षाला यश आलं आणि ह्यामध्ये जे कोण पक्षाचे आमचे तालुका प्रमुख होते, नंतर उपजिल्हा प्रमुख झाले मनोज कुमार शिंदे यांनी या दोन्ही निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधात काम केलं। त्यामुळे पक्षातून त्यांची आम्ही हकालपट्टी केलेली आहे आणि सर्व संघटनेची जी तालुक्याची जी कार्यकारिणी होती, रोहा तालुका कार्यकारिणी, ही आम्ही पूर्णपणे बरखास्त केलेली आहे। 15 दिवसानंतर सर्व कार्यकर्त्यांशी, प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून नवीन कार्यकारिणी आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारवाई करण्याचा अधिकार हा मुळातच जिल्हा प्रमुख या नात्याने राजा केणी साहेबांना नाहीये। मी ज्या विधानसभेत काम करतो ते विधानसभेचं क्षेत्र आहे श्रीवर्धन मतदारसंघ आणि राजा केणी साहेबांचा जे काही मतदारसंघ आहे हे अलिबाग मतदारसंघ आहे। त्यामुळे अलिबाग मतदारसंघातनं जिल्हा प्रमुख येऊन इकडे जर करत असेल तर ती चुकीची आहे, बेकायदेशीर आहे। जरी ती कारवाई बेकायदेशीर असेल तरी त्या कारवाईचं मी स्वागतच केलेलं आहे।